नाही, निलेश गायवळ बरोबरचा फोटो कुठला आणलाय ते मला माहीत नाही आहे. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी तुम्हाला दिलं असेल. मी असं कधी म्हणलेलंच नाही आहे की निलेश गायवळला मी ओळखत नाही आहे, निलेश गायवळचा माझ्याबरोबर मी कधी त्याला भेटलोच नाही आहे. म्हणजे हे काहीतरी चुकीचं बोलत आहेत ते. आणि मी कुठल्याही प्रेसमध्ये असं म्हणलेलं नाही आहे की मी निलेश गायवळला ओळखत नाही. मी असं कधी म्हणलं आहे? त्यांचं म्हणणं आहे. मी असं कधीही म्हणलेलं नाही की मी निलेश गायवळ या इसमाला ओळखत नाही किंवा मी त्याला कधी भेटलो नाही किंवा मी त्याच्यावर कधी बोललो नाही. मला असं एक माझं वाक्य दाखवा की मी असं म्हणलेलं. एक कोथरूडकर आहे आणि कोथरूडमध्ये मी बऱ्याचशा कार्यक्रमांच्या मध्ये जातो, मंडळांच्या मध्ये जातो. त्यावेळेला भेटले असतील, कार्यक्रमाला उद्घाटनाला गेलो त्यावेळेला भेटले असतील. मित्र असं मी म्हटलेलं नाही, मी ओळखतो असं म्हटलेलं आहे. जसं तुम्हालाही मी ओळखतो, म्हणजे आज तुम्ही माझ्याकडे आलाय म्हणून ओळखतो असं नाही. मी बऱ्याचदा तुम्हाला बघितलेलं आहे, मी तुमच्यावर बऱ्याचदा बोललोही असेल. म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये असं विचारलं तर की तुम्ही मध्ये मला बहुतेक लोकमतला होता, आता आज तुम्ही कुठल्या असं तर मी तसं होईल का की त्याचा अर्थ असा होणार नाही ना की तुम्ही हे असे आहेत म्हणून मी ओळखत नाही आहे. मी तुम्हाला ओळखतो ना, सगळ्यांनाच ओळखतो. मी सगळ्यांना बऱ्याच ठिकाणी बघितले, टीव्हीवर बातम्या बघताना सगळ्यांना बघतो. नाही, माझ्यावर सगळे आरोप करत असताना मला 2 आरोप त्यांनी माझ्यावर केले होते त्याच्यावरती मी बोललो होतो, ते मला नक्की आठवतंय. त्यामध्ये एक आरोप त्यांनी केला होता की मी आदरणीय दादांच्या ऑफिसला कामाला आहे, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. आणि मी मकोकामधला आत्ता आरोपी आहे, मी गुंड आहे, मी गुन्हेगार आहे, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. आणि मी बोलता बोलता कदाचित असं बोललो असेल की टी व्हीवरच्या बातम्या वगैरे बघून की अरे बाबा तू जे दादांच्याबद्दल त्यांची बदनामी करतोयस, तर निदान दादांच्या बरोबर जसे इतर त्याच्याच संबंधित नेत्यांचे फोटो व्हायरल होते किंवा काय होते, तसे एखादा त्यांच्याबरोबरचा फोटो दाखवून तरी बोल. ते त्यांनी तुम्हाला किंवा त्यांनी प्रेसला किंवा त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे, त्याची पुरावे मी मागितलेले होते. त्यांनी काय सांगितलं की समीर पाटीलचे मोबाईल तपासा. मी त्यांना काय म्हटले की हो मला फोन आला असेल ना तर तू CDR काढ, तूच मला दे. नाही तुम्ही मी माध्यमांच्या समोर आलो नाही. माध्यमाचे सगळे जे तुम्ही बंधू आहात, तुम्ही सगळा शोध घेतला असेल आणि समीर पाटील दादांच्या सोबत असणारा हा आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात आणि विचारलं समीर पाटील तुम्ही आहे का? हो म्हणलं मी त्या प्रेसमध्ये पण हेच सांगितलं की त्यांना एकदा विचारा की नेमका समीर पाटील कोण. आणि आज त्यांनी तो फोटो दाखवला मी तुम्हाला, मला अजून तो फोटो बघितलेला नाही आहे मी. आणि त्यांना सांगितलं की हो आज समीर पाटील तो आहे. मी डिनाय कुठं करतो मी समीर पाटील नाही आहे म्हणून. मुद्दा तो नाहीच आहे. आता त्यांनी काही वेगळे आरोप आज असे केले की तुम्ही पोलिसांच्या कामकाजात विरोध करता, गुंडांना सोडवणं, त्याच्यावर काही कंप्लेंट करणं, असे काही गंभीर आरोप केले. पोलीस बदल्यांमध्ये आक्षेप झाले, मध्यंतरी हाकी आहे त्यांची बदली, त्याचाही तुमच्यावर आरोप आहे. बरोबर, मी त्याच बाबतीमधलं त्यांच्याकडं मागच्या वेळेला सुद्धा असंच काहीतरी बोलली होती. मी फक्त त्यांना काय म्हणलेलं आहे की तुम्ही जे बोलताय ना ते पुराव्यानिशी बोला. तुम्हाला असं खरंच वाटतंय का त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे असणार ना? त्यांचं म्हणणं असं आहे की समीर पाटलांनी संदीप कर्मी त्यांचा अपमान केला होता, त्यांना खुर्चीवरून उठवलं होतं. त्यांनी सर एवढे मोठे ऑफिसर आहेत की तुम्ही सरांना जर फोन करून विचारलं सर त्यांनी सांगितलं तर त्यांना म्हणाव की कुणाबद्दल काय बोलतोय भांडीहून बोला म्हणाव. मी कोण, कर्णिक सर कोण. महाराष्ट्रातील पहिला मकोका तुमच्यावरती आहे असं रवींद्र धनुर्वेकरांनी आरोप केला आहे. त्याचे एक मान्य आहे मला, त्यांनी त्याची कागदपत्र द्यावीत आणि मग आपण त्याच्यावर बोलू. आणि तुमच्यावरती एकदा हल्ला झालेला होता, तो हल्ला का झाला ते सांगा. माझ्या इथं बाहेर तुम्ही आता जसं आत आलं तसं तुम्ही बघितलं असेल की माझं ऑफिस जे आहे ते बरोबर मेन रोडला लागून आहे. आमच्या इथून काही गाड्या जायला बाहेर जात होत्या, त्यावेळेला पलीकडच्या हॉस्पिटलमध्ये एका इसमाची गाडी बरोबर दारात लागली होती. त्या गाडीच्या त्या ड्रायव्हर बरोबर आणि त्यात असणाऱ्या मुलांच्या बरोबर पहिला ड्रायव्हरचा वाद झाला आणि त्याच्यानंतर त्या वादामधून तो हल्ला झाला होता.
त्याची FIR ऑलरेडी कोथरूड पोलीस स्टेशनला 2009 मध्ये मी स्वतः केलेली. फोटो मी आज दाखवला ट्विट केलेला आहे त्याच्यामध्ये निलेश घावच्या सोबत तुम्ही चर्चा करताय तुम्ही म्हटलं की फक्त ओळखतो पण या फोटोमधून असं दिसतं की ओळखतो असं म्हणलं नाही, मी बोललो पण असेल आणि मी बोलत पण म्हणजे त्या हेच घनिष्ठ संबंध आहे. घनिष्ठ संबंध आहेत. आता आज मी तुमच्याबरोबर पण बोलतोय. त्यांनी असं मला मागच्या ह्याच्यामध्ये आरोप असा केलेला नाही की मी त्यांचे निरोप घेऊन दादांच्याकडे जातोय, दादांना सांगतोय. हा आरोप आहे, त्याची सत्यता हे करा. मी कोथरूडमध्ये प्रत्येक नागरिकाला भेटतो. आज तुम्ही सगळ्यांनी मला फोन केल्यानंतर मी नाही म्हटलं का तुम्हाला? मी भेटलेलोच आहे ना आज पण. मी आज माझ्या कन्येचा वाढदिवस आहे तरी म्हणलेलं आहे की तुम्ही येणार, कारण मी जर भेटलो नाही तर अजून वेगळा काहीतरी गैरसमजूत होईल. असे आरोप का करतात तुमच्या काय त्यांचं म्हणणं आहे की 100 कोटीच्या संदर्भात त्यांच्याकडे पैसे कुठून आले आणि त्याची कोणी सांगितलं 100 कोटीचं म्हणजे काय? माझ्याकडे कमी असतील जास्त असतील तो माझा विषय, इन्कम टॅक्सचा विषय, माझ्या कंपनीचा विषय, तो कोण सांगणार? म्हणजे मी काय कोणाबद्दल अरे तुरे बोलत नाही, पण ते काहीतरी असं म्हणजे चुकीचे आरोप त्यांनी करू नयेत. याच फोटोचं हे खरं तर तुम्ही त्यांनाच विचारा. मला दाखवा, मी बघतो. त्यांनी दाखवलेलं आहे ते मला आता, म्हणजे तुम्ही दाखवताय. पाटील साहेब हो तुम्ही हो उत्तर देताना प्रत्येक गोष्ट आमच्याशी कनेक्ट करताय, ती पद्धत नाही. मान्य आहे मला, पद्धती नाही, पण मला आता तुम्ही फोटो दाखवताय. हे लोकेशन काय आहे? हे कुठल्या तरी ऐका ना, कार्यक्रमामध्ये बघितलेला किंवा कार्यक्रमामध्ये बसलेला फोटो आहे. यामध्ये असं कुठलं हॉटेल बिटेल काहीच दिसत नाही आणि आम्ही आहे. मान्य आहे मला. बिझनेस संस्कृती असं त्यांनी विचारलंय. पण बिझनेस म्हणजे याच्याबरोबर काय बिझनेस करतोय मी? तुम्ही जे बोलताय त्यावर ते म्हणतात कुठलं? पवन चक्कीचा भेटायला सांगितलंय. हे पवन चक्कीच्या घोटाळ्यातला फोटो नाही वाटत. तुमचे कनेक्शन हो मान्य आहे ना, मी एका उद्घाटन समारंभाला गेलेलो, मी माहिती घेतो. मला हे फोटो तुमच्याकडून मिळेल किंवा त्यांच्याकडून मिळेल. खायवळच्या तुमचे एकत्रित संबंध पवन चक्कीपर्यंत पोहोचतील मराठवाड्यात असं म्हणतात. नक्कीच तुम्हाला ती माहिती मिळेल आणि मग ती घेऊन या माझ्याकडून. अहो तुम्ही मला कळत नाही आहे की पवन चक्की माझ्या आयुष्यात मी पवन चक्कीच्या जवळ पण नाही गेलेलो. व्यवहार तर सोडून द्या, करायला लागलेत ना तपास. तुम्ही सगळी माहिती घ्यायला लागलेला आहे. मी ते कधी बीड स्वप्नात सुद्धा मी बीडमध्ये गेलेलो. तुमचे आणि चंद्रकांत पाटलांचे संबंध कसे आहेत? म्हणजे तुम्ही एकमेकांना किती दिवसापासून ओळखता? 2019 पासून ओळखतो आणि माझे संबंध चांगले आहेत त्यांच्याबरोबर. राजकीय कार्यकर्ते आहात, व्यावसायिक भागीदार आहात, नेमकं काय? नाही, मी राजकीय कार्यकर्ता पण नाही, मी भारतीय जनता पक्षाचा सदस्यही नाही आहे किंवा मी दादांच्या ऑफिसमध्ये कामही करत नाही किंवा मी त्यांचा PA पण नाही आहे. तुम्ही त्यांच्या प्रचारात कसे उतरला? दादा ज्यावेळेला इलेक्शनला या ठिकाणी उभारले त्यावेळेला मी दादांचं कॅरेक्टर पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं मला माहीत होतं आणि मी एक व्यावसायिक आहे. मी 2000 पासून पुण्यामध्ये राहिला आहे. मला असं वाटलं की ही व्यक्ती खरोखरच एक स्वच्छ चारित्र्याची आणि सामाजिक कामामध्ये ॲग्रेसिव्ह असणारी व्यक्ती, आणि मी सामाजिक कामामध्ये साधारण 2000 पासून कोथरूडमध्ये आहे. तुम्ही माझी चौकशी करू शकता. आणि त्यातून मला असं वाटलं की एक चांगल्या पक्षाचा चांगला माणूस कोथरूडमध्ये येतोय तर आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सहभागाला असावं म्हणून त्यावेळेपासून मी त्यांच्या प्रचारात सहभाग झालो. करोनामध्ये माझ्या कंपनीनं खूप मोठं काम केलेलं आहे, त्याची तुम्ही माहिती घ्या. त्यातून माझ्या आणि दादांचा संपर्क वाढला. त्यांनाही लक्षात आलं की आम्ही नुसतंच व्यावसायिक नाही आहे तर सोशल वर्कमध्ये फाउंडेशन मार्फत ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आमच्या स्लममध्ये चालतात त्याच्यामध्ये आहेत आणि त्यातून आमचा संपर्क झाला आणि ओळख वाढली. आणि आजही त्यांच्याबरोबर आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून काम करतो. तुम्ही 2020 ते 2025 मध्ये माझ्यावर एक साधी एनसी नाही असं ठामपणे सांगता. मात्र दुसरीकडे 2000 पूर्वी जर तुम्हाला सांगलीचं काही विचारला तर तुम्ही म्हणतात की तुम्ही स्वतः तपास करा. सांगलीमध्ये तुमच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याची तुम्हाला माहिती आहे की नाही? दंगेकर साहेबांनी जो आरोप केलेला आहे त्याशी निगडीत मकोका आणि त्या मकोकामधला आज किंवा मागं त्यांनी सांगितलेलं आहे की मी आजही आरोपी आहे, मी गुन्हेगार आहे, तर स्पष्ट नाही. माझ्यावरती काय आहे काय नाही आहे हे त्यांनी ज्याला प्रूफ दाखवलं की मी तुमच्याशी नक्की बोलणार. 2000 आज मी पत्रकार बंधू म्हणून मी तुम्हाला सांगतो या 25 वर्षांमध्ये किंवा मी पुण्यामध्ये राहायला आल्यापासून, आपण पुण्याबद्दल बोलतोय पहिल्यांदा, जर 25 वर्षांमध्ये मी पुण्यात राहायला आल्यापासून माझ्या विरोधामध्ये मकोकासारखा कुठलाही गुन्हा नाही. ऐका ना, आता माझं म्हणणं काय आहे, ज्या वेळेला त्यांनी माझ्यावरती ऐका ना, माझं म्हणणं काय आहे की हे थोडंसं मला कोर्टाच्या कामांच्या मध्ये अडचणीचं आहे म्हणून मी बोलत नाही आहे. तर त्यांनी जे कागद
जे कागद ते मला देणार त्याच्यावर मी नक्की बोलणार. ज्या वेळेला ते कागद मला देणार, त्यांनी आज पण काहीतरी स्टेटमेंट केलं असं मगाशी तुम्ही सांगितलं की 20 वर्षापूर्वी त्यांच्यावरती मोकाचा आरोप होता. 25 आणि 20 2005 मध्ये नाही, मला आता कळलेलं आहे की मला असं कळालेलं आहे की 20 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वीचही त्यांनी माझ्यावरची FIR आणून दाखवली मकोकाची. सिव्हिल मॅटर माझे काय चालू आहेत, मी कोणावर गुन्हे दाखल केलेले आहे. जसं तुम्ही आता मला सांगितलं की तुमच्यावर हल्ला झाला, मी डिनाय केलं का? त्यांच्याशी निगडीत नाही आहे तो हल्ला माझ्याशी निगडीत आहे. मी FIR केलेली आहे, माझ्यावर FIR नाही झालेली. मी वारंवार तेच सांगतोय की मी 2000 ते 2025 पुण्याबद्दल बोलतोय, मकोकातल्या आरोपीबद्दल बोलतोय, दादांच्या ऑफिसमध्ये मी कामाला एका याच्यावर बोलतोय, दादांच्या बरोबर निलेश गायवळ या व्यक्तीला मी जोडलं का, मी त्याचे निरोप दिले का याबद्दल बोलतोय. पुरावे पण मी त्याच्या संदर्भातच मागितलेले आहेत. मी पुरावे असं कधीही म्हणलेलं नाही की मी कोथरूडमध्ये या इस्माला ओळखत नाही, त्या इस्माला ओळखत नाही. 100% लोकांना मी ओळखतोय असं समजा. 100% लोकांना मी भेटतो. याशी आदरणीय दादांचा संबंध काय? मला हेच कळत नाहीये की तुम्ही असं ओढून ताणून मला का बसवा लागलेलं. 25 वर्षातलं खरंच सांगू का, मला आठवतच नाही की मी किती वेळा त्याला भेटलेलं. मला हे नक्की आठवते की 15 गणपतीच्या दरम्यान मी एका मिरवणुकीतून चाललो होतो, त्याला त्यांच्या मंडळाची मिरवणूक चालली होती. जातात एक समोर मी भेटलो, त्याच्यानंतर आजपर्यंत मी कधी भेटलो नाही. आणि मला जेवढा ऐकिवात आहे ते समथिंग काहीतरी आत्ता सप्टेंबरच्या 17 तारखेला या ठिकाणी गोळीबार कुठंतरी झाला आणि त्याचा तपास चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांना मोका लागला. त्याला या कन्सेंटशी रिलेटेड कुठेही माझा त्याच्याशी बोलणं, त्यांना भेटणं, त्यांच्याबरोबर चर्चा, त्या विषयामध्ये कोणाशी फोन, दादांशी चर्चा, असा कुठलाही भाग नाही. त्याच्या आधी तर त्याचा आणि दादांशी रिलेशनचा माझा संबंधच नाही. कुठल्याही गुन्ह्याशी माझा संबंध नाही, कुठल्याही आर्थिक व्यवहाराशी माझा संबंध नाही, कुठल्याही मंडळाच्या त्यांची आणि माझं मंडळाचं असं एकत्र बॉडी नाही आहे. आता आज तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे दंगेकरांनी सांगितलं की मी आता या समीर पाटलांना ओळखतो, हे बघा हे फोटो. आता मी अभ्यास करतो की दंगेकर माझ्याबद्दल का बोलायला लागलेले आहेत. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपण काहीच प्रूफ देऊ शकत नाही आहे. आणि मी परत वारंवार एकच गोष्ट सांगतो, परवाही सांगितलेली आहे की मला 2च गोष्टींचा त्यांनी पुरावा द्यायचा आहे. एक पुरावा जो आहे तो मी दादांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. दुसरा पुरावा जो आहे की समीर पाटील आत्ता मोक्यातला गुन्हेगार आहे, आरोपी आहे. गुन्हेगार आरोपीचा अर्थ काय की मी आज कोर्टात जातोय, तारखेला जातोय, माझ्यावर आत्ता केस सुरू आहे, हाच होतो ना. 20 वर्षापूर्वी माझ्यावर मकोकाची FIR आहे, ती पण द्यावी, पण तारखा लिहून घेऊन द्यावी. पुण्यामध्ये माझ्या विरोधामध्ये 25 वर्षामध्ये गुन्हा दाखल आहे, NC आहे. आणि हे थोडं जास्त होईल, ते म्हणाल की थांबा मी आता दाखल करतो आणि सांगतो, तर मकोकाची NC दाखल आहे, मकोकाचं काहीतरी हे आहे, मी त्या जामीनवर बाहेर आहे, असं पुण्यातलं त्यांनी, पुणे जिल्ह्यातलं उगीच काहीतरी खोटे आरोप करण्यात काय अर्थ आहे. वरिष्ठांना हाताशी घेऊन तुम्ही गुंडांना बाहेर काढण्याचं काम किंवा मग त्यांना वाचवण्याचं काम तुम्ही गुन्ह्यातनं बाहेर काढण्याचं काम करताय असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे ज्यावेळेस शरद मोहोळची हत्या झालेली होती त्या दिवशी पण तुम्ही याच भागामध्ये पोलिसांच्या गाडीतून फिरत होता, असेही आरोप तुमच्यावर केले जात आहेत. म्हणजे गुंडांशी तुमच्या जवळचे संबंध आहेत असं अधोरेखित होते सातत्याने. असं ते अधोरेखित करतात, त्यांनी त्याचाही पुरावा द्यावे. तुमचं काय म्हणणं आहे? ते खोटारड आहे हो. तुम्ही कसं काय त्यांचं ऐकताय. आणि मला ते मी पहिले 2 आपण आरोप त्यांचे संपून टाकू. त्यांनी मागच्या प्रेसमध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे की मी दादांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे, त्याचा एक त्यांनी एव्हिडन्स द्यावा. दुसरं माझं जे म्हणणं आहे या आरोपांच्या मध्ये त्यांनी दुसरा एक जो आरोप केलेला आहे की मी आता मकोकामधला गुन्हेगार आहे. आणि मी तर तुम्हाला ओपन सांगतोय ना, मी समोर सांगतोय की तुम्ही मला आता हळूहळू तुम्ही पर्सनलमध्ये तुम्हाला प्रश्न पडलाय ना, त्याचं वेगळं उत्तर मी देईन. त्याला जे प्रश्न पडलेले आहेत त्याचं ही प्रेस तुम्ही त्याच्या प्रश्नासाठी घेतलेली आहे ना.
त्यांनी विचारलेला प्रश्न जो आहे ते मागचे 2 आहेत, त्याचं तुमच्याकडे त्यांनी प्रूफ दिलं का? ते म्हणले कोर्टात. आता तुम्ही जसं म्हणलं की कोर्टामध्ये खेचणार त्यांना, तर ते म्हणले कोर्टामध्ये भेटू. अहो मी म्हणलं कोर्टात खेचणारा माझा विषय चालू आहे. त्यांनी जे आरोप केले आणि त्यातून तुम्ही समीर पाटीलला शोधून काढलं आणि तो समीर पाटील हाच आहे हे त्यांनी तुम्हाला आज सांगितलं असं तुम्ही सांगितले, मी अजून ऐकलेलं नाही. ते जे पहिल्या दिवसाचे 2 आरोप आहेत, या 2 आरोपाशी निगडीत त्यांनी पुरावा दिल्यानंतर तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देणार. आणि तुम्ही ज्या वेळेला मला म्हणणार की नाही समीर पाटील तुमची पूर्ण हिस्ट्री आणि जन्म ठिकाणापासून ते व्यवसायापर्यंत, बॅलन्स शीट पासून ते धंद्यापर्यंत आपण सगळी चर्चा करायची, त्यासाठी वेगळी प्रेस. तुम्ही आता 2 दिवसापूर्वी जे म्हटला का त्यांना की न्यायालयामध्ये जा, हो जाणार. हो आता तर मी हीच वाट बघत होतो की काहीतरी माझ्याकडे यावं. उद्या न्यायालयात सुद्धा माझे वकील मला काय म्हणत होते, जे सांगू नये तेही सांगतोय की समीर पाटील ते नाही आहे असं ते म्हणाल, मग तुम्ही काय करणार? आज त्यांनी सांगितलं ना की समीर मदन पाटील हे तेच आहेत, हा त्यांचा फोटो आहे. उलट मी तुमचे खरोखर 2 हात जोडून आभार मानतो की तुम्ही मला फोटो दाखवला आणि मी तो समीर पाटील सिद्ध झालं आणि त्याच्यावरच ते बोलत होते. आता उलट मला दरवाजे चांगले आहेत आणि त्यांना 100 कोटी, 500 कोटी, 2 रुपये, अर्धा पैसे, 50 पैसे हे आमची लोक आहेत, वकील आहेत, सी आहेत, सगळं करतील ना म्हणून व्यवस्थित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पण म्हणले की निवडणुकीच्या वेळेस त्यांना माझ्या निवडणुकीचं काय पडलं, तुम्ही त्या दिवशी म्हटले की त्यांना मी कोथरूडचा नागरिक आहे, पुण्याचा नागरिक आहे, मतदानाचा अधिकार आहे मला. मी कोणाचा प्रचार करावा हा माझा प्रश्न आहे. त्याला त्याचं बघ म्हणा, तुला मतं किती पडली, कोथरूडकरांनी तुझी जागा काय दाखवली, त्याच्यावर बोल ना म्हणून. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं तुम्ही इलेक्शनच्या विरोधात काम केलं म्हणून ते आरोप प्रबळपणे काम केलं असं म्हणलं तरी चालेल, अगदी असं ताकदीनं काम केलं असं म्हणलं तरी चालेल. म्हणून ते आरोप करतात तुमच्यावर. काय म्हण आरोप करायचं कारण काय? आता मला काय खरं सांगू का, काल पण प्रश्न तोच आहे, आज पण प्रश्न तोच आहे की आदरणीय दादांच्या बद्दल त्याला काय आकस आहे. आणि या दादांच्या नंतर आता मला का पकडले, मी कालही म्हणले की पाटील नावाचा प्रॉब्लेम दिसतो. आता ऐका ना, आता तुम्ही बोलला म्हणून मला हे सगळे नेते जे राजकारणामध्ये आहेत ते सगळे आदरणीय आहेत, त्यांच्या फोटोवर नाही हो बोलत, माझ्याच फोटोवर कशाला बोलतोय? मी तर एकदम छोटा माणूस आहे राजकीय ह्याच्यामधला. माझं असं म्हणणं आहे की ते ज्या पक्षामध्ये आहेत त्यांच्या नेत्यांचे फोटो तुम्ही जे गायवळ म्हणता त्यांच्यावर नाही आहेत. फोटो असला म्हणजे तो माणूस सपोर्टर असतो का? म्हणजे एखाद्या मी आता ताईंच्या बरोबर बोललो म्हणजे तुम्ही काय 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 लावणार ना आता माझं? एक त्यांनी तुमच्या गणपती मंडळाचा अहवाल दिला आहे, चंद्रकांत दादा बरोबर तुमचा फोटो. मी कुठे डिनाय करतो? म्हणजे गणपती माझं मंडळ नाही आहे ते. माझं तुम्हाला कोथरूडमध्ये एक साधारण 600 ते 700 मंडळ असतील. आता बाहेर नवरात्रीचे मंडळांचेही असतील. मी देणगीदार आहे त्यांचं, त्या देणगीदाराच्या हिशोबानं ते अहवाल छापतात. उद्या ज्याला माया पाठीमागं त्याने अजून कोणाचा फोटो लावला तर मला त्याच्यावर तुम्ही हे करणार, त्या दादांचा फोटो आहे ना, उलट मला त्याचा अभिमान पाहिजे की दादांचा माझ्याबरोबर फोटो असणं किंवा माझ्या मागं फोटो असणं यात वाईट काय आहे? आणि मी कुठं डिनाय करतोय की मी दादांचा कार्यकर्ता नाही आहे किंवा दादांचा समर्थक नाही आहे. मी डिनाय करतोय की मी भाजपचा पदाधिकारी नाही आहे, मी दादांच्या ऑफिसमध्ये कामाला नाही आहे. मला एवढं खाली पण आणू नका की कामगार म्हणू नका. माझे आबरू गेले ना कामगार म्हणून, माझं दुःख ते आहे मेन. मग तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलेला आहे, तुम्हाला वाटतं काय कामगाराचं ऑफिस आहे? माझी थोडी तर लायकी ठेवा का, तुम्हाला वाटते लायकी गेली माझी? नाही वाटत. कमी असेल कमी म्हणतोय तुम्ही, नंतर दाखवतो तुम्ही तुम्हाला. त्यांनी सांगितलं त्याला काय माहिती आहे माझं, अजून बक्षील म्हणा हळूहळू त्याला ह्याच्यात काय त्याचा म्हणजे का तुम्ही कुणाचं तरी ऐकून मला काहीतरी म्हणजे तुमचा मला त्रास नाही, तुम्ही कुणाचा तरी म्हणजे तो अहो ते पडलेला माणूस आहे. आम्ही इथं पाडले कोथरूडमधून लिडिंगच्या ह्याच्यामधून आणि तुम्ही त्याचा ऐकून 1,13,000च्या वोटिंगनं निवडून आलेल्या लोकप्रिय आमदारावरती तुम्ही असं कशाला बोट करताय? अहो माझ्यावर नाही ठेवलं, दादांच्याकडे नेतोय ते. माझ्यावर ठेवलं असतं ना मी जाऊन त्याला सत्कार केला असतं जाऊन. दादांना कशाला घेतोस म्हणा, तुला बोलायचं माझ्यावर बोल ना म्हणा. काय ते दादांच्या आणि काय ते गायवळच्या मधला मी एजंट टाईप माझं त्यानं हे करून ठेवलेलं आहे.
दादांवर कमी तुमच्यावर जास्त आहे. ते म्हणजे आता चालू- दादांनी नाही, नाही, आता- कारवाई करावी म्हणजे घाण संपेल. अहो पहिला ऐका सर, दादा बदनाम होतात. असं झालेलं आहे की पहिला दादांचं झालं, नंतर मग समीर पाटील झालं. आता काहीच सापडत नाही, समीर पाटील पण सापडत नाही, दादाही सापडत नाहीत. आता काय बोलायचं सर कसं? मग हळूहळू आला. आता कशावर आले तुम्ही? 100 कोटी आहेत का ते हे बघायला म्हणून बॅलन्स शीट घेऊन बसू काय? मी कुठं डिनाय करतोय? बरं त्याचा विषय वेगळा आहे. आजही परत म्हणतो ना मी तुम्हाला, आपण सगळे पुणेकर आहे, मी कोथरूडकर आहे, ह्यातले कोथरूडमधले लोक असेल, आपण पुणे कोथरूड बिथरूड, मग हळूहळू आता पुण्यात काहीच नाही का? बरं हां, मग सांगलीत काय आहे का? सांगलीत नाही आहे. बरं मग मागच्या जन्मी समीर पाटील कोण होता? अरे बाबा आत्ताचं बघ ना, 25 वर्ष तू पुण्यातलं राजकारण करतोयस, मी पुण्यात राहिला आहे, 2025 पर्यंत बोललो. आज तुम्ही जर मला 500 वेळा बघितलेलं आहे, तुम्हाला काय असं दिसलो का की मी आपला हातात काहीतरी घेऊन फिरायला लागलेलं आहे? तुम्ही मला सोडलं असतं, मी असं काय असतो तर मग अहो तेले केल्यामुळे मी बरं ठीक आहे त्याच्यामुळे चालेल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.